मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेली महानगरपालिका आहे. अशा या श्रीमंत महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कसा तयार केला जातो हे आपण या व्हिडिओतून समजावून घेऊया. अर्थसंकल्प किंवा बजेट म्हणजे काय? नागरिकांना नागरी सेवा पुरविणे, विकास कामे करणे आणि लोकोपयोगी धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणे ही महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. ही कामे करण्यासाठी महापालिकेला निधी लागतो. हा निधी प्रामुख्याने विविध कर आणि शुल्क यामार्फत जमा होतो. निधीची उभारणी आणि त्याचा खर्च हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनानुसार केला जातो. या नियोजनालाच अर्थसंकल्प अथवा बजेट असे म्हणतात. अर्थसंकल्पातून महापालिकेच्या आर्थिक धोरणांची दिशा आणि त्यानुसार केलेल्या आर्थिक तरतुदी या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात. महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प विशिष्ट आर्थिक वर्षासाठी म्हणजे चालू वर्षाच्या 1 एप्रिल पासून पुढील वर्षाच्या 31 मार्च पर्यंतच्या कालावधीसाठी लागू असतो. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाचे 2 भाग असतात. पहिला भाग महसुली अर्थसंकल्प म्हणजे सध्या चालू असलेल्या सेवा, कामे आणि देखभाल यासाठी खर्चाची तरतूद. दुसरा भाग भांडवली अर्थसंकल्प म्हणजे या असलेल्या सेवांची क्षमता व गुणवत्ता सुधारण्याकरिता करावयाची नवीन कामे, मालमत्ता यांच्या निर्माणासाठीच्या खर्चाची तरतूद. अर्थसंकल्पाचा उद्देश काय असतो? कोणकोणत्या लोकोपयोगी सेवा सुविधा उभारणे गरजेचे आहे याचा निर्णय विधिमंडळ संस्था करते. उदाहरणार्थ महानगरपालिका. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे आणि तिचा योग्य विनियोग करणे हा अर्थसंकल्पाचा मुख्य उद्देश आहे. अर्थसंकल्पातून महानगरपालिकेच्या कार्यकारी यंत्रणेला कामाची स्पष्ट दिशा देण्याचे काम साध्य होते. एका विशिष्ट आर्थिक वर्षासाठी महापालिकेने स्वतःसाठी ठरवलेले कामाचे लक्ष्य आणि खर्चाची रूपरेषा या निर्धारित गोष्टी कार्यकारी यंत्रणेने केल्या की नाहीत हे तपासण्याचे अर्थसंकल्प हे एक महत्त्वाचे साधन आहे. अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या माहितीचा समावेश केला जातो? अर्थसंकल्पामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे. आधीच्या 3 वर्षाच्या उत्पन्न व खर्चाचे प्रत्यक्ष आकडे, चालू वर्षाच्या उत्पन्न आणि खर्चाचा सुधारित अर्थसंकल्पीय अंदाज म्हणजे 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या 8 महिन्यांचे प्रत्यक्ष आकडे आणि 1 डिसेंबर ते 31 मार्च या अखेरच्या 4 महिन्यांसाठीचे अंदाजपत्रक. आगामी वर्षाच्या उत्पन्न व खर्चाचा अंदाज आणि चालू आर्थिक वर्षाचे खाते बंद करतानाच्या अखेरच्या शिल्लक निधीचा अंदाज. आगामी वर्षात लागू करण्याचे प्रस्तावित कर आणि शुल्क. आस्थापना सूची, आस्थापना खर्चाच्या अंदाजपत्रकासह प्रस्तावित पदे व त्यांची श्रेणी आणि भत्ते. अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याची तत्वे. अर्थसंकल्पीय अंदाजातील खाती, रकाने आणि सूची शक्यतोवर सारखेच असावेत. त्यामुळे तुलनात्मक आढावा घेता येतो आणि शक्य तेवढी अधिक तरतूद करता येते. महसुली आणि भांडवली जमा आणि खर्चाचे स्वतंत्र अंदाजपत्रक करावे आणि त्यांचे हिशोब स्वतंत्र ठेवावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तुटीचा वा शिल्कीचा अर्थसंकल्प असता कामा नये, कारण या संस्था व्यापारी वा व्यावसायिक हेतूने निर्माण झालेल्या संस्था नसून नागरिकांना वाजवी खर्चात कार्यक्षमपणे आणि चांगल्या दर्जाच्या नागरी सेवा सुविधा देण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था आहेत. सक्षम अधिकाऱ्यांनी ज्या बांधकाम योजना आणि प्रकल्पांचे आराखडे व खर्च मंजूर केला आहे त्या कामांसाठी आवश्यक संसाधनांची तरतूद भांडवली अर्थसंकल्पात केली जावी. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात स्थूलमानाने रक्कम नमूद केली जावी. वास्तविक आकडेमोड आणि अंदाज पूर्ण रकमेचे असावेत. त्यामुळे हिशोब करणे सोयीस्कर जाते आणि चुका टाळता येतात. स्थायी समितीने समतोल पद्धतीने अर्थसंकल्पीय अंदाज तयार करावा आणि वर्षाअखेरीस पुढील प्रमाणे काही रोख रक्कम शिल्लक ठेवावी. अर्थसंकल्प ए मुख्य अर्थसंकल्पाकरिता रुपये 1 लाख. अर्थसंकल्प सी बेस्ट अर्थसंकल्पाकरिता रुपये 1 लाख. अर्थसंकल्प ई शिक्षण अर्थसंकल्पाकरिता रुपये 20,000. अर्थसंकल्पाची प्रक्रिया. अर्थसंकल्प बनविण्याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासूनच सुरू होते. अर्थसंकल्प तयार करताना आणखी काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. कलम 50 TT 7B नुसार प्रभाग समित्या ऑक्टोबर महिन्यात अंदाजपत्रकाच्या विविध लेखाशीर्षांतर्गत प्रभागासाठीच्या खर्चाच्या अंदाजासंबंधीच्या प्रस्तावांवर विचारविनिमय करून आपल्या शिफारशी आयुक्तांना पाठवतात.
त्यानंतर आलेल्या सर्व सूचनांचा प्राधान्यक्रम लावला जातो. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 7 मधील वार्षिक अंदाजपत्रकीय अंदाज मध्ये अर्थसंकल्पाच्या संदर्भातील कलम 125 ते 134 या आवश्यक तरतुदी आहेत. त्याचे तपशील खालीलप्रमाणे. कलम 125(1) नुसार महापालिका आयुक्त प्रत्येक वर्षाच्या 5 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी अर्थसंकल्प ए म्हणजेच मुख्य अर्थसंकल्प तयार करून स्थायी समितीसमोर मांडतात. कलम 125(2) नुसार महापालिका आयुक्त प्रत्येक वर्षाच्या 5 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी अर्थसंकल्प ब सुधारणा करून स्थायी समितीसमोर मांडतात. कलम 126 नुसार स्थायी समिती 1 मार्चपर्यंत किंवा त्याआधी या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये आवश्यकतेनुसार फेरबदल करून आणि भर घालून अंदाजपत्रक तयार करेल. कलम 126(ए) नुसार बेस्ट महाव्यवस्थापक 10 ऑक्टोबरपर्यंत किंवा त्याआधी बेस्टचा अर्थसंकल्प सी तयार करून बेस्ट समितीसमोर मांडतील. कलम 126(ब) नुसार बेस्ट समिती या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये आवश्यकतेनुसार फेरबदल करून आणि भर घालून अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करतील आणि स्थायी समिती तो 31 डिसेंबरपूर्वी महानगरपालिकेला सादर करेल. कलम 126(सी) नुसार महापालिका आयुक्त 5 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी अर्थसंकल्प ई म्हणजेच शिक्षण अर्थसंकल्पीय अंदाज तयार करून शिक्षण समितीसमोर मांडतील. कलम 126(ड)(3) नुसार शिक्षण समिती या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये आवश्यकतेनुसार फेरबदल करून आणि भर घालून अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करतील आणि स्थायी समिती तो 1 मार्चपूर्वी महापालिकेला सादर करेल. कलम 126(ई) नुसार महापालिका आयुक्त 5 फेब्रुवारीपर्यंत किंवा त्याआधी अर्थसंकल्प जी पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण तयार करून स्थायी समितीसमोर मांडतील. कलम 126(फ) नुसार स्थायी समिती 1 मार्चपर्यंत किंवा त्याआधी या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये आवश्यकतेनुसार फेरबदल करून आणि भर घालून अंदाजपत्रक तयार करेल. अर्थसंकल्प तयार करताना आणखी काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. कलम 50(tt) 7(ब) नुसार प्रभाग समित्या ऑक्टोबर महिन्यात अंदाजपत्रकाच्या विविध लेखाशीर्षांतर्गत प्रभागासाठीच्या खर्चाच्या अंदाजासंबंधीच्या प्रस्तावांवर विचारविनिमय करून आपल्या शिफारशी आयुक्तांना पाठवतात. कलम 126(जी) नुसार पुढील मूलभूत सेवांसाठी आर्थिक सहाय्य नोंदवले जाते. पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची विल्हेवाट, कचरा साफ करणे, वाहतूक आणि विल्हेवाट लावणे म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन, महापालिका सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यावरील दिवे. कलम 63(ब) नुसार महापालिका आयुक्तांनी दरवर्षी 31 जुलैपूर्वी वायू प्रदूषणाच्या सद्यस्थितीसह पर्यावरण अहवाल महानगरपालिकेला सादर करायचा आहे. जेंडर बजेट म्हणजेच अर्थसंकल्पातील महिला आणि मुलांसाठीच्या कल्याणकारी कामांसाठीच्या आर्थिक तरतुदी वेगळ्या गुलाबी रंगाच्या पुस्तिकेत नोंदवणे आवश्यक आहे. महसूल आणि कर संकलनासाठी कोणत्या तरतुदी आहेत? कलम 128 नुसार महापालिकेने 20 मार्च किंवा त्यापूर्वी आगामी आर्थिक वर्षासाठी कर शुल्क आणि बेस्ट सेवेचे दर ठरवावेत. मुंबई महापालिका खालील करांची आकारणी करू शकते. मुंबईतील महानगरपालिका कराखेरीज खालील अन्य स्रोतांचा वापर करू शकते. अंतिम अर्थसंकल्प स्वीकृत करण्याची पद्धत काय असते? कलम 129 नुसार महानगरपालिका आपल्या विचाराला योग्य वाटेल अशा प्रकारे सर्व अंदाजपत्रकात आवश्यक सुधारणा करून त्यांचा अंतिम अंदाजपत्रक तयार करून स्वीकृत करते. महानगरपालिकेच्या अंतिम अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाची अंमलबजावणी विहित कालावधीत महापालिका आयुक्तांकडून केली जाते. शेवटचे आणि महत्त्वाचे हे की मुख्य अर्थसंकल्पीय पुस्तके व्यतिरिक्त आणखी काही पुस्तकांचा संदर्भ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे प्रभाग पुस्तिका. प्रभाग पुस्तिकेतील महसुली खर्चासाठी संहिता रचना या शीर्षकाचे पान असून त्यामध्ये कार्यात्मक नाव, भौगोलिक क्षेत्र, खर्च क्षेत्र, खर्च केंद्र आणि खातेड यांचे उदाहरण दिले आहे. फंड कोडमध्ये 2 अंक असतात. फंक्शन कोडमध्ये 11 अंक असतात. कॉस्ट सेंटर कोडमध्ये 10 अंक असतात. जे भौगोलिक क्षेत्रामध्ये विभागले जाते ते 4 अंकांनी दर्शवले जाते.
स्थान प्रकार जे पुढील 2 अंकांनी दर्शवले जाते. कार्यात्मक कोड आणि स्थान एकक देखील प्रत्येकी 2 अंकांनी दर्शवले जाते. खाते कोड हा 9 अंकी असतो. पुढे जाण्यापूर्वी या पुस्तिकेतील काही महत्त्वाच्या संज्ञा जाणून घेतल्या पाहिजेत. निधीचे वर्णन सेवा किंवा विशिष्ट क्रियाकलाप असे केले जाते, ज्यासाठी महानगरपालिकेद्वारे खात्याची स्वतंत्र पुस्तके राखणे आवश्यक आहे. कार्य महानगरपालिकेद्वारे पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि सुविधा. कार्यासन अशा विभागांचे प्रतिनिधित्व करतात जे महानगरपालिकेची विविध कार्ये आणि क्रियाकलाप पार पाडतात. कॉस्ट सेंटर हे भौगोलिक क्षेत्र आणि स्थान एककाचे प्रतीक आहे, जे भौगोलिक क्षेत्राच्या उच्च पातळीसाठी एकत्रित तपशील प्रदान करण्यासाठी कार्यासनाशी योग्यरित्या जोडलेले आहे. खाते शीर्ष हे व्यवहार रेकॉर्ड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वास्तविक खात्याचे प्रतिनिधित्व करते. अर्थसंकल्पातील प्रकल्प कामाची तरतूद कशी पाहावी हे पुढील उदाहरणातून समजून घेऊ. एफ दक्षिण विभागाच्या प्रकल्प कामाच्या महसुली खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज पुढील प्रमाणे निर्देशित आहे. भौगोलिक क्षेत्र कोड 4060. प्रकल्प कार्यनिधी 11, 12, 21, 22, 23, 30 आणि 50. याखाली पृष्ठ क्रमांक 61 वर एफ दक्षिण प्रभाग कार्याचे नाव एफ दक्षिण प्रभागातील प्रभाग क्रमांक 200 मध्ये विकास कामांसह विविध मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याची तरतूद असे नमूद केले आहे. कामाचा निधी कोड आहे 11 म्हणजेच भाग 1 सर्वसाधारण. विभाग कोड 12 आहे म्हणजेच सामान्य प्रशासन आणि प्रभाग व्यवस्थापनाशी संबंधित विभाग कार्य कोड 0020100000 म्हणजे महापालिका आयुक्त एफ दक्षिण प्रभागाच्या महसूल खर्चाचा कार्यनिहाय सारांश. या शीर्षकाच्या पृष्ठ क्रमांक 11 वर तुम्ही संबंधित कार्य तपासू शकता. जनरल लेजर किंवा अकाउंट कोड 501202209294 आहे. खर्च केंद्र 4060120000 आहे. त्यापैकी 4060 भौगोलिक क्षेत्र आहे, 12 कार्य कोड आहे, 00 जागेचा प्रकार आहे आणि 00 हे स्थान एकक आहे. आशा आहे की तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची रूपरेषा समजायला मदत झाली असेल. त्यामुळे शहराप्रती आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्याही तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल.